कुडाळमधील एक तरुण 2 वर्षापूर्वी ज्याची अपहरण करून हत्या केली त्या सिद्धिविनायक बिडकरांच्या हत्येचा खरं तर हत्येचा उलगडा कसा झाला हा खरा प्रश्न आहे. खरं तर या हत्येच्या उलगड्यामध्ये खरं तर त्यांचं गरीब कुटुंबीय आहे आणि 2 वर्षात त्यांनी पहिल्यांदा तक्रार दाखल केली होती, परंतु आता काही त्यांचा पाठपुरावा नव्हता. पोलिसांचा स्वतःचा पाठपुरावा नव्हता किंवा विरोधी पक्ष म्हणून आमची काही पाठपुरावा नव्हता. परंतु शिंदे गटात असलेल्या 2 गटामध्ये असलेल्या ह्याच्यामुळेच हा प्रकरण उघड करण्यात आलं आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं पहिल्यापासून की 1.5-2 वर्षापूर्वी झालेल्या हत्येच्या वेळी काही लोकांना, शिंदे गटातल्या काही लोकांना त्या हत्येतली माहिती होती आणि त्यांनी त्यांच्यामधनं आर्थिक देवाघेवीमध्ये वादावादी झाल्यानंतर स्वतःहून पोलिसांना ती सांगितलेली आहे. आणि खरं तर मी गेले 10 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघ नेतृत्व करताना मी कधी मटक्यावाल्यांचा, जुगारांचा, गुटखा व्यावसायिकांचा कधी लोकप्रतिनिधी नव्हतो. 10 वर्षात माझ्या वाढदिवसाला, माझ्या विजयाच्या वेळी किंवा इतर कार्यक्रमामध्ये अशा लोकांवर माझे कधी फोटो लागले नव्हते. हा सिद्धेश शिरसाट हा नामचीन हा दारू व्यापारी आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गोव्याची दारू संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुरवण्याचं काम करतो आणि 5-6 वर्षापूर्वीचा त्याचा व्हॉट्सअपला, स्वतःच्या फेसबुकला त्याचं हे होतं की आम्ही दारू व्यवसाय करताना पोलिसांना आम्ही चुकून हा व्यवसाय या ठिकाणी करत असतो. आणि गेल्या 1.5 वर्षापासूनच तो सक्रिय कसा काय झाला आणि सक्रिय कोणाकडे झाला हा प्रश्न आहे. कारण आमचा असा आरोप आहे की हत्या झाल्यानंतर त्याला काही लोकांनी वाचवण्यासाठी आपल्यावर सक्रिय केले. प्रत्येक कार्यक्रमाला त्याचे बोर्ड लावले गेले. प्रत्येक कार्यक्रमाचे त्याच्या पैशाने मग गोकुळाष्टमी असून दे, दहीहंडी असेल, बरोबर ना, दहीहंडी असून दे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये, नरकासूर स्पर्धा असून दे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याच्या पैशाने, त्याच्या बॅनरने शिंदे गटाचे आणि इथले स्थानिक आमदार निलेश राणेंचे कार्यक्रम होत होते. एवढंच नव्हे तर ह्या दारूच्या पैशाच्या ह्याच्यावरच नारायणचा जेव्हा विजय मिळवला तेव्हा कुडाळेश्वरमध्ये कार्यक्रम, आनंदोत्सवाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी ठेवलेला होता, जेवण ठेवलं होतं. म्हणजे हा विषय आहे की गेल्या 10 वर्षामध्ये अशा गुन्हेगारांना पाठीशी घातलं नव्हतं, ते आता पाठीशी घातलं जातं आहे आणि त्याचा आका कोण आहे हा आमचा प्रश्न आहे. आपण बघितलं असेल की इथे समोरच जुगार व्यावसायिक आहेत. त्या जुगार व्यावसायिकांचे फोटो ह्या आकावर कसे लागले जातात. त्याचबरोबर मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की बांद्यातील एक शिरसाट नावाचे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे गुटख्यासाठी 50 लाख रुपयाची खंडणी ह्या इथल्याच आमदारांच्या जवळच्या माणसांनी मागितलेली आहे. त्यांनीसुद्धा तक्रार त्यांच्याच पक्षाच्या लोकांकडे केली होती. आणि आमचं असं म्हणणं आहे की ह्या बिलोळकरांच्या खून प्रकरणामध्ये 2 वर्षापासून हे प्रकरण कोणाला माहिती होतं त्यांची माहिती घेतली पाहिजे. आज एकीकडे या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे सांगतात की या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे चालवायचे नाहीत म्हणून, आणि दुसरीकडे मात्र हे अवैध धंदे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. त्याचबरोबर जर आता नितेश राणे जर खरं कृती करायची असेल, जर कायद्याचं राज्य समजा तुम्ही म्हणता तसं वागायचं असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असलेले, गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांना जर कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यात राबवायची असेल तर काय केलं पाहिजे. पहिलं आधी ज्यांचे हद्दबारीचे प्रस्ताव आहेत ते हद्दबारीचे प्रस्ताव आधी अंमलात आणले पाहिजेत आणि त्यांना हद्दबार केलं पाहिजे. त्याचबरोबर आज खरं तर काल आम्ही हा प्रकरण घेतल्यानंतर या प्रकरणाला राज्यस्तरावर आवाज उठवण्यात आला. खरं तर या जिल्ह्याची बदनामी आम्ही कधी 10 वर्षात केली आपण बघितलं असाल, परंतु या जिल्ह्याची बदनामी कोण करतो आहे. आज आम्ही एखादा प्रश्न घेतला, आज लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या विमानतळाचा प्रश्न घेतल्यानंतर आमच्या घराला कुलूप लावण्याचा प्रश्न इथल्या लोकांनी सांगितलं. आज उद्धवजीसारखे माजी मुख्यमंत्री आज खरं तर आहेत, अनेक पक्षाचे लोक या जिल्ह्यात येतील तर त्यांना जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही असं सांगितलं. त्यामुळे जिल्ह्यामध्ये दहशत आणि बदनामी जिल्ह्याची कोण करतं आहे हे संपूर्ण जिल्हावासियांना आणि महाराष्ट्रवासियांना माहिती आहे. आणि त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भातल्या आज ही सुरुवात झाली आहे. आज जनतेलासुद्धा आव्हान आहे. आज मला नेहमी सांगतात की आम्हाला गेल्या 5-6 महिन्यामध्ये मी इथल्या आमदारांवर कधीही टीका केली नव्हती. उलट मी त्यांना सांगितलं होतं की त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन केलं होतं आणि त्यांच्या वाटचालीला, कारण आम्ही लोकांचा जो निर्णय होता तो आम्ही स्वीकारला आहे.
त्यांनी उलट विधानसभेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून मीच कोसळला म्हणून सुद्धा त्यांनी आरोप केले होते विधानसभेमध्ये. परंतु ह्या संदर्भात जर एखाद्या सामान्य माणसाचा खून झाला आहे, त्याचं अपहरण झालं आहे आणि त्या लोकांना जर इथले आमदार पाठीशी घालत असतील आणि हा पाठीशी घालत असताना आम्ही सांगितलं नाही, तुम्ही सगळे पत्रकार जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये होता, त्यांची स्वतःची इथल्या आमदार निलेश राणेंची प्रेस आहे की 2 वर्षापूर्वीचा खून तुम्ही का करताय असं एस पीना त्यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये 2 वर्षाचे गोष्टीचे तुम्ही तपास का करताय. आणि त्यांच्या या माझ्याकडे क्लिप आहे, त्या क्लिपमध्ये नितेश राणेंच्या एका स्थानिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा आहे की 2 वर्षापूर्वीचे प्रश्न का उचलताय त्याशिवाय तुम्ही इथल्या गांजा वगैरे त्या प्रकरणात तुम्ही लक्ष द्या, त्या प्रकरणात लक्ष दिलेच पाहिजे. परंतु 2 वर्षापूर्वीचे प्रकरण तुमच्या अंतर्गत भांडणामुळेच, हे अंतर्गत भांडणामुळे हा विषय माहिती झाला आणि तो विषय अंतर्गत ज्यांना माहिती होता, एखाद्या खून प्रकरणातली माहिती असून ती लपवली तर तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो. माझी जिल्हा पोलीस अधीक्षकांना इथल्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की असे जर असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही ज्यांना माहिती होती आणि ते माहिती असून ते दडवलं तर त्यांनासुद्धा या गुन्ह्यात ताब्यात घेतलं पाहिजे, त्या गुन्ह्यात त्यांची तपासणी केली पाहिजे. शिंदे शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 2 वर्षापूर्वी घटना घडली त्यावेळेला या मतदारसंघाचे वैभव नाईक आमदार होते. मग वैभव नाईक हे प्रकरण तेव्हा का बोलले नाही आणि वैभव नाईक या प्रकरणात वाल्मिकीकरण आहेत का, असा काही प्रश्न उपस्थित. खरं तर हा सिद्धेश शिरसाट जो आहे तो आमच्या सगळ्याच्या गेल्या मी 10 वर्षात आहे आणि माझ्याबरोबर जे आता आमच्या मुलं तेच काही शिंदे गटात गेले, ते माझ्या बाजूला बसायचे. त्यांना विचारा की सिद्धेश शिरसाट या शाखेमध्ये माझ्याबरोबर कधी 10 वर्षात आला काय, किंवा कुठलाही दारू व्यवसायिक, कुठला गुटखा व्यावसायिक, कुठला वाळू जे हप्ते घेतात ते माझ्यावर कधी होते काय. आणि 2 वर्षापूर्वीची ज्यांनी खून केला आणि ज्या खून केला असं त्या लोकांना माहिती होतं, असे लोक माझ्यावर नव्हते. त्यामुळे मला तेव्हा जर हा प्रकरण कळलं असतं तर तेव्हाच मी आवाज उठवलं असतं. हे तुम्हाला माहिती होतं प्रकरण, माहिती असून तुम्ही ते प्रकरण दडपलं, त्याचा वापर करून घेतला. 1.5 वर्षामध्ये त्याला वेगवेगळ्या त्याला ब्लॅकमेलिंग केलं किंवा त्याला तो सक्रिय झाला होता 1.5 वर्ष. सिद्धेश शिरसाट राजकारणामध्ये 10 वर्ष सक्रिय नव्हता, तो खून झाल्यानंतर सक्रिय झाला. आणि तो कोणावर सक्रिय होता, कोणासाठी कार्यक्रमासाठी पैसे खर्च करत होता, हे सगळ्या कुडावासियांना आणि आपल्यालासुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे 2-2.5 वर्षापासून सत्ता तुमचीच होती. आणि ज्यावेळी एखादं खून प्रकरण जेव्हा आपल्याला कळतं किंवा या संदर्भात कुठला तरी दबाव आणण्याचा प्रयत्न कोणतरी करतोय, तेव्हा आमच्यासारख्या नागरिकांनी, आमच्यासारख्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यावर आवाज उठवला पाहिजे. तसा आम्ही आवाज उठवला आहे. आणि तो आवाज धरून आता ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारे आका कोण आहेत हे लवकर लोकांना समजेल. आणि गृहमंत्री ह्या जिल्ह्याची जर ही सुरुवात आपण बघितलं की जिल्ह्यामध्ये आधीसुद्धा अनेक प्रसंग झाले, 10 वर्ष ते थांबले होते, परंतु आता ही सुरुवात झाली. लोकांनी ही सुरुवातीलाच थांबवली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना आपण पाठीशी घालणाऱ्यांच्या वर कारवाई करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. आमदार निलेश राणेंनी असं म्हटलंय की संदेश शिरसाटचे आणि वैभव नाईकांचे जवळचे संबंध होते, त्याचे अनेक फोटोही आहेत आपल्याकडे, ते आपण लवकरच आणि त्यावरती असंही म्हटलंय त्यांनी वैभव नाईकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी. नाही, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळी झाली, आता माझी चौकशी, आता माझी करा. सिद्धेश शिरसाट गेले 10 वर्ष मी प्रतिनिधी म्हणून काम करतोय, त्याच्या आधी 15-17 वर्ष मी कुडामध्ये काम करतोय. मी सिद्धेश शिरसाट माझा एकही फोटो नाही किंवा तो आमचा कार्यकर्ताच नाही, तो फक्त कार्यकर्ता. आता हे प्रकरण खुनाचं झाल्यानंतर तो दडपण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी तो शिंदे गटात गेलेला तो आमदार निलेश राणे आणि त्यांच्या सहकार्याबरोबर गेल्या 1.5 वर्षातच वावर होता. त्यामुळे त्याला कोणता पाठिंबा आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे. माझ्याबरोबर माझ्या कार्यक्रमात माझ्या पक्षाचा पदाधिकारी कधी तो नव्हता. शिरसाट माझे दोनच असत. त्यावेळेला बॉडी कुठे लपवली होती हे वैभव नाईकांना माहित आहे, पोलिसांनी त्यांचीच चौकशी करायला पाहिजे असं निलेश राणे म्हणतात. बॉडी मी लपवली, बॉडी कुठे लपवली होती हे वैभव नाईकांना माहिती आहे, त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवून त्यांची. तर आता काय माहिती आहे, गृह खातं तुमचं आहे, पालकमंत्री तुमचे बंधूच आहेत, वडील तुमचे खासदार आहेत, या सगळ्यांनी मला एकदा पोलीस स्टेशनला घ्या आणि माझ्यावर कुठले कुठले गुन्हे आहेत ते सगळेच एकदा चौकशी करा. काल संजय राऊतांनी असं म्हटलं की कोकणात 27 हत्या झाल्या, त्यातील 9 शिवसैनिक होते. 9 शिवसैनिकांची नावं सांगू शकाल का? नाही, त्या संदर्भात तुम्ही संजय राऊतांना विचारा. सर, निलेश राणे यांनी वैभव नाईक हे सिंधुदुर्गाचं प्रकरण लीडशी जोडून
बदनामी करतायत कोकणाची. तसेच योगेश कदम यांनी देखील एक सांगितलेलं आहे की कोकणाची बदनामी वैभव नाईकनी थांबवावी. नाही, योगेश कदम हे राजकारणात आता आले. त्यांचे वडील जेव्हा विरोधी पक्ष होते, वडील तेव्हा होते, तेव्हापासून आम्ही काम करतोय. आणि हे राजेंद्र नाईक माझ्याबरोबर आहेत. त्यांना राणेंची दहशत काय ती त्यांच्या वडिलांना माहिती होती आणि कसं अर्धवट दौरा करून ते कसे गेलेत हे राजेंद्र नाईकांना माहिती आहे.